हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7:15. तर इथे मी मशीन लावली, माझी अंघोळ वगैरे करून घेतली त्याच्यानंतर आणि मग आता इथे सोफा वगैरे झटकून घेते. तर हे रोजचंच काम झालेलं आहे. इथे ना क्लासची मुलं वगैरे बसून जे काही कधी-कधी सोफ्यावरती बसतात आणि कधी-कधी माझा मुलगा देखील इथे काहीतरी स्टडी करून असं स्टडी मटेरियल ठेवलेलं असतं. आता तुम्ही बघितलं असेल की पॅड, लेसन डायरी, पेन वगैरे असंच त्याने ठेवलं होतं. तर ते सगळं आवरून घेते. बऱ्याचदा सांगतो आपण की अरे आवरून ठेवा तुमच्या वस्तू, पण मुलं आहेत शेवटी ते त्यांच्यासारखेच वागतात ते. तर असो इथे मी माझं सोफ्याचं कवर सगळं झटकून घेतलं आणि व्यवस्थित लावून घेतलं. तर आज म्हटलं की चला आज थोडंसं जितकं मला जमेल तितकी थोडी-थोडी साफसफाई करून घ्यायची आहे. तर जितकी आपण थोडी-थोडी वर साफसफाई केली ना, तर तितकं आपलं घर स्वच्छ दिसतं. म्हणजे जास्त काही असं खराब झालेलं दिसत नाही. त्याच्यामुळे ना एक काम करत असताना हातासरशी जर आपल्या नजरेला असं पडलं की एखादी वस्तू साफ करायची आहे किंवा एखाद्या वस्तूवर धूळ वगैरे चढले ते पटकन करून घ्यायची. तर ना इथे मी खिडकी साफ करून हा जो वायपर आहे खिडकी साफ करायचा तर तो मी असंच या टेबलवरती ठेवलेला कारण की तो टेबल मला पुसायचा होता. तर हा वायपरने ना खूप छान अशी काच क्लीन होते. तर म्हटलं की बघूया हा टेबल होतोय का स्वच्छ आणि खरंच टेबल खूप छान स्वच्छ निघत होता याने आणि म्हणून मग कुठला कपडा न घेता हातासरशी मी त्या हा जो वायपर आहे तर त्यानेच पटापट तो वायपर टेबलवर फिरवला आणि क्लीन करून घेतला. धूळ भरपूर आहे, पावसाळा आहे तरी पण देखील थोडी धूळ असतेच घरामध्ये माहिती नाही. तर मग इथे ना बरंचसं आता पसारा वगैरे दिसतोय ह्या कोपऱ्यामध्ये. तर पसारा इथे का दिसतो मी ते सांगते. कारण की क्लास जेव्हा होतो ना, तर क्लास झाल्यानंतर मुलांच्या फाईल्स, त्याच्यानंतर काही एखादं पुस्तक वगैरे तर जे पण काय असेल किंवा मुलं काही विसरलेले असतील क्लासमध्ये, तर ते सगळं उचलून ना मी इथे कोपऱ्यामध्ये ठेवत असते आणि ना इथेच मी एक माझा छोटासा ट्रायपॉड देखील ठेवलेला आहे. तर ते सगळं आवरलं आणि आता हे सगळं क्लीन झाल्यानंतर मग थोडीशी झाडलोट वगैरे करून घेते. तर आज म्हटलं आज हा थोडासा कोपरा का होईना व्यवस्थित पुसून घ्यायचा, स्वच्छ करून घ्यायचा. तर आज जवळपास आठवड्याभराने इकडे माझं म्हणजे लक्ष देतीये मी. कारण की रोज तेच आपलं रुटीन सुरू झालेलं आहे. सकाळी उठल्यानंतर मुलांचा नाश्ता, त्याच्यानंतर घराची साफसफाई, तेच बेसिक म्हणजे की झाड, लोट वगैरे, त्याच्यानंतर क्लास वगैरे. तर ह्याच्यामध्ये ना ते ह्या टेबलकडे थोडंसं लक्षच जात नव्हतं. तर म्हटलं की नाही आज वेळ भेटला तर हे आज क्लीन करूनच घ्यायचं. तर म्हणून मग हे सगळं क्लीन केलं. तर थोडीशी ना खाली देखील ह्या जे डोअर्स आहेत ना या टेबलचे तर ते देखील या कबर्डचे क्लीन करून घेते. तर छान असं क्लीन होतंय त्याने. तर फक्त वरवरच हात फिरवला तर देखील मस्त स्वच्छ असं झालं. तर ना 4-5 दिवसापूर्वी खिडकी मस्त क्लीन करून घेतलेली स्प्रे वगैरे करून त्याने आणि हा जो वायपर होता मगाशी माझ्या हातामध्ये तर त्या वायपरने व्यवस्थित खिडकी क्लीन केली. खूप छान निघाली. तर आता टेबल देखील पुसून घेतलाय. तर आता इथे बेडरूममध्ये आली तर आता हा जो कपाट आहे ना तर त्याच्यावर देखील मी स्प्रे केला. तर मग हे क्लीन करण्यासाठी मी कुठलं क्लीनर वगैरे वापरत नाही. साधं आपलं घरात बनवलेलं क्लीनर असतं ज्याच्यामध्ये पाणी, त्याच्यानंतर डिटर्जंट लिक्विड, लिक्विड सोप आणि थोडंसं व्हिनेगर. तर असं हे मिक्सचर आहे आणि ते थोडंसं स्प्रे केलं ना तर मस्त असं स्वच्छ अशी काच निघते बघा. तर त्या क्लीनरने ना तुम्ही टेबल, त्याच्यानंतर किचनच्या ट्रॉल्या वगैरे व्यवस्थित पुसू शकता. सगळे डाग वगैरे निघून जातात. तर सगळं झटकून झाल्यानंतर बऱ्यापैकी धूळ अशी लादीवर पडली होती. तर ते आता पटकन झाडून घेते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं करून घेते. तर आज स्वयंपाकामध्ये मला बनवायची आहे थोडीशी मटकीची भाजी बनवायची आहे, उसळ. त्याच्यानंतर माझ्या आवडीची फेव्हरेट अशी कांद्याची पात बनवायची आहे. हे सगळं चाललेलं आहे. तर डोक्यामध्ये देखील असे भरपूर असे विचार चाललेले आहेत. कसं असतं ना, आपल्या गृहिणींचं आपल्याला प्रत्येकजण काही ना काही कधी-कधी सल्ले देतो. कधी-कधी आपल्याला असं सांगत असतो, की हे बरोबर आहे, ते चूक आहे, की तू असं नाही करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. तर असं वाटतं की हां, म्हणजे प्रत्येक वेळी काय आपण चुकतो का? कारण की बऱ्याचदा असं होतं की कधी-कधी आपण बरोबर असून देखील आपल्या त्या गोष्टीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केलेलं जातं. पण मग आता मी असं विचार करते ना, की प्रत्येकाला खुश ठेवण्याचा मी काही ठेका वगैरे घेतलेला नाहीये. जितकी लोकं माझ्याकडनं खुश होतील ते
खुश होतील. जे खुश नाही होणार तर त्यांच्याकडे आता मी जास्त काही असं लक्ष वगैरे देत बसणार नाहीये. कारण की कसं आहे, मला देखील माझी स्वतःची कामं असतात, क्लासेस असतात, घरातलं काम असतं, मुलांचे एक्झाम असतात, माझ्या स्वतःच्या मुलांकडे लक्ष द्यायचं असतं आणि इतकं सगळं आपण एखादा माणूस इतकं सगळं हँडल करत असते मध्येच आपल्याला येऊन असं जर कोणी बोललं, तर ते थोडंसं ना खटकतं देखील आणि मनाला लागतं देखील. पण अशा वेळेस मी विचार करते, की त्यांना प्रत्युत्तर देत बसण्यापेक्षा आणि तिथे माझी एनर्जी घालवण्यापेक्षा तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. आणि म्हणून मग मी हल्ली ना मस्तपैकी मी माझ्या कामामध्ये व्यस्त असते. माझे क्लासेस असतात, माझे घरातलं काम असतं आणि अशा पद्धतीने मी माझा मस्तपैकी दिवस घालवते. बाकी माझं YouTube वगैरे आहे, तर त्याच्यामुळे कोण काय म्हणते मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. जर खरंचच आपल्याकडून एखादी चूक होत असेल ना, तर गोष्ट ठीक आहे, की हां, आपण एक्सेप्ट करू शकतो, की हां, माझं चुकलंय म्हणून. पण जर चूकच होत नसेल आणि विनाकारण आपल्याला उठ-सूट करेक्शन करत असतील आजूबाजूची अवती-भोवतीची माणसं, तर मग एक डोक्यात तिडीक जाते. कारण की प्रत्येकाला खुश ठेवण्याचा ठेका तर मी घेतलेला नाहीये आणि प्रत्येकाकडे पर्सनली लक्ष तर नाही देऊ शकत. तर सो इथे मी सगळं किचन वगैरे क्लीन केलं आणि माझा आणखीन चहा बाकी होता. तर किचनमध्ये मी चहा गाळून ठेवलेला आणि थोडंसं ना भाजी वगैरे चिरून घेतली. तोपर्यंत चहावरती अशी मस्तपैकी अशी मलाई साई चढली होती. तर मग ह्या साईला ना मी असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर ह्याच्या आतमध्ये ना गूळ पावडर घातली होती मी आणि तो चहा मिक्स करायचा विसरून गेले. तर ते व्यवस्थित मिक्स केलं. तर थोडंसं चहा आणि बिस्किट खाऊन घेते म्हणजे थोडीशी एनर्जी येईल. तर सकाळचं माझं अंघोळ झाल्यानंतरचं जे डाएट असतं ड्रायफ्रुटचं तर ते मी घेतलं होतं आणि सकाळी पहिलं मी ते डाएट घेते. त्याच्यानंतर मग माझा चहा वगैरे असतो. तसं तर बघायला गेलं तर चहा आता खूपच कमी झालेला आहे. तर ही ना मटकीची उसळ छान अशी कालच तयार झाली होती. फ्रिजमध्ये ठेवली आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर त्याला धुवून घेते आणि मस्तपैकी कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि आपलं घरातलं जे तिखट असतं ते मस्तपैकी परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना आता ही उसळ घालून घेते मटकीची. तर उसळ काही जास्त करायची नाहीये कारण की कांद्याची पात तसं बघायला गेलं तर आम्ही दोघंच खातो आणि मुलगा जो आहे तर तो कांद्याची पात खाणार नाही. तर अशी असतात मुलांची एक प्रकारचं सांगणं असतं, की हे नको मला, ते नको. तर म्हटलं की ठीक आहे, इतकं त्याच्या डोक्याला डोकं लावत बसण्यापेक्षा त्याच्यासाठी थोडीशी मटकीची उसळ बनवते. तर मटकीची उसळ झाली एका साईडला, तोपर्यंत इथे मी कांद्याची पात चिरून ठेवली होती. तर आता त्याला फोडणी देतीये. तर मटकीची उसळ फक्त त्याच्यापुरतीच केली होती. त्याच्यामुळे ना थोडीशीच झालेली म्हणजे एक प्लेटभर इतकी असेल. तर मी काय विचार केला, आता या कांद्याच्या पातेल्यात दुसरं पुन्हा भांडं खराब करण्यापेक्षा तर ही मटकीची उसळच मी एका प्लेटमध्ये काढते आणि याच छोट्याशा कढईमध्ये ही जी कांद्याची पात आहे त्याची त्याला फोडणी देते. म्हणजे कसं आहे भांडी पण जास्त निघणार नाही आणि गॅस देखील वाचेल कारण की कढई ऑलरेडी तापलेली आहे आणि झटपट माझं काम देखील उरकेल. तर अशा पद्धतीने आज मी असा जुगाड केला. तर इथे ना आता तेल घालते थोडंसं. तर कांद्याची पात माझी फेव्हरेट आहे. तर खूप साध्या पद्धतीने मी कांद्याची पात बनवते. तर कांद्याच्या पातीमध्ये ना थोडंसं मी ठेचलेलं भरपूर सारा लसूण आणि आपल्या चवीनुसार म्हणजे तिखट अशी हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे. तर तेलावर छान परतून घेते ती आणि मग ही बारीक चिरलेली कांद्याची पात आहे तर ती त्याच्यामध्ये घालून घेते. तर कधी-कधी कांद्याच्या पातीमध्ये मी मुगाची डाळ घालते, तर कधी-कधी तुरीची डाळ घालते. तर दोन्ही डाळी कधी-कधी घालते मी. तर आज म्हटलं की चला मुगाच्या डाळीमध्येच कांद्याची पात बनवून घेऊया. खूप दिवस झालं तर कांद्याची पात खाऊन देखील आणि मग आज मस्तपैकी अशी ताजी पात अशी मिळाली कांद्याची, तर म्हटलं की चला आज सकाळी-सकाळी मस्तपैकी कांद्याच्या पातीची भाजी बनवायची आपण. तर फोडणीला घालते. कांद्याच्या पातीला जास्त काही वेळ लागणार नाहीये, कारण की यामध्ये ना मी भिजवलेली मूग डाळ घातलेली आहे. तर पटकन होऊन जाईल. जास्त काही वेळ लागत नाही. तर भिजवलेली मूग डाळ यामध्ये घालून घेतली. थोडीशी जास्तीचीच घातलेली आहे कारण की ना मेथीची भाजी म्हणा किंवा कांद्याची पात म्हणा, तर ह्याच्यातली ना मूग डाळ छान लागते खायला अशी. तर त्याच्यामुळे या भाजीमध्ये थोडीशी जास्तीची मूग डाळ घातली, की म्हणजे मुलं पण कधी जरी त्यांना असं वाटलं खावंसं, तर आवडीने खातात डाळ वगैरे बघून त्याच्यातली. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि मस्तपैकी आता झाकण ठेवून मध्यम आचेवरती ह्या भाजीला मी आता शिजवून घेते. कारण की कांद्याच्या पातीला ना भरपूर असं पाणी असतं आणि ती जर शिजवण्यासाठी मी स्लो गॅसवरती ती जर भाजी शिजवली, तर काय होईल कांद्याची पात आणखीन पाणी सोडेल आणि दुसरी गोष्ट मूग डाळ घातलेली भिजवलेली. त्याच्यामुळे ती ना पटकन अशी एकदम लवकर शिजली जाईल आणि एकदम असं मला दाताखाली अशी चावता येईल अशी मूग डाळ हवी आहे तिथे.
एका साईडला मूग डाळ घालून मस्तपैकी कांद्याची पात तयार होते, तर दुसऱ्या साईडला पटापट ह्या चपात्या आता बनवून घेते. कारण की कसं आहे, चपातीचं पीठ देखील मी सकाळीच मळून ठेवलेलं. तर म्हटलं की चला रात्री जर आपण मळून हे जर पीठ फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर त्याच्या चपात्या ना पटापट करायला जमत नाही. कारण की ते पिठाला ना एक प्रकारचा चिकटपणा जास्त आलेला असतो आणि असं घट्टपणा जास्त आलेला. त्याच्यामुळे त्या चपात्या पटापट लाटता येत नाही. म्हणून मी काय करते, शक्यतो सकाळीच पीठ मळते आणि मग नंतर चपात्या करत असते. तर सकाळी धुतलेले कपडे तर ते आता सुकत घालते. तर असा होता आजचा माझा दिवस. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.